ओके. ठीक आहे. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण डिरेक्टली जम्प करूया तिसऱ्या सेशन कडे. ठीक आहे. त्याआधी जर कोणाला काही क्वेरीज असतील सेकंड सेशन किंवा पार्टोग्राफ बद्दल, तर तुम्ही आयदर चॅट लिहा किंवा आता अंदरून तुम्हाला थांबून विचारू शकता. इवन याच्यामध्ये आपण तुम्हाला काही कन्फ्युजन क्वेरीज असतील तिसऱ्या सेशन मध्ये, ते पण तुम्ही अनम्यूट करून मला विचारू शकता. ठीक आहे. आणि मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही जसं पहिल्या सेशनला खूप ऍक्टिव्ह होतात, तसं ऍक्टिव्ह राहा. प्रोऍक्टिव्हनेस आणि इंटरॅक्टिव्ह सेशन बनवा. तुम्हाला विचारायचं जे असेल ते विचारा, ऍड करायचं असेल तेही ऍड करा, पण चर्चा करत राहा. ठीक आहे. सो आजचं जे सेशन आहे, आपण लास्ट टाइम जे शिकलो ते पहिलं टॉपिक्स बघूया. लास्ट टाइम आपण शिकलो पीव्ही एक्झामिनेशन, पार्टोग्राफ आणि इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिस. ठीक आहे. तर आजचे जे स्टँडर्ड आहेत ते चार स्टँडर्ड आहेत: 7वा, 8वा, 9वा आणि 13वा. ठीक आहे. सो याच्यामध्ये 7वा स्टँडर्ड आहे सेफ अँड क्लीन बस. सेफ अँड क्लीन बस मीन्स नॉर्मल डिलिव्हरी. आपण नॉर्मल डिलिव्हरी कशी कंडक्ट करायची, आणि हा जो स्टँडर्ड आहे तो खूप इम्पॉर्टंट स्टँडर्ड आहे मान्यतासाठी. ठीक आहे. त्यानंतर डिलिव्हरी केल्यानंतर जेव्हा बेबी पैदा होतो तेव्हा बेबीची काळजी कशी घ्यायची, इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, महत्वपूर्ण शिशूची काळजी. ठीक आहे. ज्या महत्वपूर्ण गोष्टी असतात इसेन्शियल ज्याला म्हणतो आपण, ते काय काय करायच्या हे शिकणार आहोत आज आपण. तिसरं शिकणार आहोत आपण ज्या चार स्टेज आपण त्या दिवशी बघितल्या, फुल डायलेटेशन पर्यंत पहिली स्टेज, त्याच्यानंतर दुसरी स्टेज बेबी डिलिव्हर होतं ती ती आपण ऑलरेडी मॅनेज केली, नॉर्मल डिलिव्हरी. तिसरी स्टेज असते प्लॅसेंटा डिलिव्हरी. प्लॅसेंटा डिलिव्हरी आपल्याला कशी परफॉर्म करायची आणि ती ऍक्टिव्हली मॅनेजमेंट कसं करायचंय त्याचं तिसऱ्या स्टेज, ते आपण एएमटीएसएल मध्ये शिकणार आहोत. त्याला आपण पूर्णपणे एएमटीएसएल चा फुल फॉर्म असतो ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. ह्या शब्दांना यूज टू व्हा, कारण की तुम्हाला असे सर प्रश्न विचारताना असाच प्रश्न विचारेल, एनबीसी बद्दल सांगा, एएमटीएसएल बद्दल सांगा. सो या गोष्टींशी तुम्ही वेल वर्स पाहिजे. ठीक आहे. हे जे अॅक्रोनिम्स आहेत. त्यानंतर चौथा स्टँडर्ड जो आहे तो आपण शिकणार आहोत की मॅडमला काही बोलायचं आहे का, ज्योत्स्ना मॅडमला? हा, बोला ना. ते ओप्पो F1 आले, त्यांचं नाव काय? ते राठीमधले आहेत का विचार? कुठल्या हॉस्पिटल मधले? ओप्पो F19 कोण आहे? पॅटी हॉस्पिटल. हा, कोणतं कारण सीट? मी राठी हॉस्पिटल, कारण मी सारखं फोन करते ना, मॅडम चिडतील माझ्यावर. हा. मी रिनेम करतो. हॉस्पिटल, राठी हॉस्पिटल तुम्हाला हा? रिनेम करायचं माहिती आहे का? हो, हा, मग करते सर. रिनेम करत जा जेव्हा आपण जॉईन करता तेव्हा. आता मी तुम्हाला केलेलं आहे, पण नेक्स्ट टाइम तुम्ही करत जा. नाही नाही, चौथा आज नाही स्टँडर्ड जो यायचं, आहे सोमवारी आता सकाळी 1 वाजता. हम्म. चौथा जो स्टँडर्ड आहे तो आहे स्मॉल साईजचा बेबी जर पैदा झाला तर त्याची काळजी कशी घ्यायची. ठीक आहे. सो डिटेलमध्ये आपण ते पुढे बघूया. सो ह्या सेशनच्या एंडला तुम्हाला काय काय कळणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट तर 6 क्लीन्स काय आहेत. ठीक आहे. 6 क्लीन्स वाईल कंडक्टिंग डिलिव्हरी. 6 क्लीन्स जे आहेत ते 6 प्रकारचे क्लीन आपण मेंटेन केले पाहिजे डिलिव्हरी कंडक्ट करता वेळेस. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्हाला हा प्रश्न पण विचारला जाईल असेसमेंटच्या वेळेस. ठीक आहे. त्यामुळे 6 क्लीन्स लक्षात ठेवा. त्यानंतर हाऊ टू परफॉर्म नॉर्मल वजायनल डिलिव्हरी. मी आधीच सांगितलं नॉर्मल वजायनल डिलिव्हरी कशी परफॉर्म करायची ते आपण डिस्कस करणार आहोत. ईएनबीसी काय, इसेन्शियल न्यूबॉर्न केअर काय आहे, आणि त्यामध्ये काय काय स्टेप्स करायचे असतात ते आपण शिकणार आहोत. त्यासोबत आपण एएमटीएसएल शिकणार आहोत. एएमटीएसएल म्हणजे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर, आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ केअर ऑफ स्मॉल साईज बेबी. स्मॉल साईज बेबी ची केअर करणं किती इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, आणि ती कशी करायची हे आज आपण शिकणार. ठीक आहे. सो आपण पहिला क्लिनिकल स्टँडर्ड 7 जो की आहे नॉर्मल डिलिव्हरी तो बघूया. सो याचा जो मेन जो सब्जेक्ट लाईन आहे पहिल्या 7व्या स्टँडर्डची, ते आहे प्रोव्हायडर असिस्ट द प्रेग्नंट वुमन टू हॅव सेफ अँड क्लीन बर्थ. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले जसं आपण फॉक्सीचा क्वेश्चन पेपर एकदा बघून घेतो. ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर मध्ये पहिला जो सबस्टँडर्ड आहे तो आहे 6 क्लीन्स. 6 क्लीन्स तुम्हाला माहिती पाहिजे, हाच पहिला प्रश्न आहे. मग तुम्हाला असेचा प्रश्न कसा विचारेल, सांगा 6 क्लीन. 6 क्लीन्स काय आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवतो पिक्चर सकट. ठीक आहे.
सो त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन क्रायटेरिया काय काय आहेत की ग्लोव्ज आहेत. स्टराईल ग्लोव्ह म्हणून एक एक 6 क्लीन मधला एक क्लीन आहे. ठीक आहे. सो ग्लोव्ह आहे तुमच्याकडे. अँटीसेप्टिक सोल्युशन आहे पेरिनियम क्लिनिंग साठी. ठीक आहे. क्लीन पेरिनियम हा एक एक क्लीन आहे. स्टराईल कॉर्ड क्लॅम्प. ठीक आहे. सो हा एक क्लीन आहे. कॉर्ड क्लॅम्प जो आहे तो स्टराईल पाहिजे आपल्याकडे. आणि स्टराईल कटिंग एज जो आपण कॉर्ड कट करणार आहे तो पण स्टराईल आपल्याकडे जी पण कट करायची कैची आहे ती स्टराईल पाहिजे. सो हा एक क्लीन आहे. हे 4 क्लीन इथे व्हेरीफाय करतात ते. त्याच्या व्यतिरिक्तही अजून क्लीन आहेत. ते म्हणजे क्लीन हँड आणि क्लीन सरफेस. ते तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे. बट हे व्हेरिफिकेशन क्रायटेरियामध्ये फक्त 4 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती पाहिजे की एपिझेटॉमी जी कंडक्ट करतो आपण ती कुठल्या केसेसमध्ये नेसेसरी असते आणि कुठल्या केसेसमध्ये करायची गरज नसते. आता सर्रास आपण बघतो की गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असेल आपण एपिझेटॉमी देतो का कारण की इझी व्हावं, बच्चा बाहेर यायला, टीयर नाही जावं वगैरे वगैरे. ठीक आहे. पण प्रत्येक केसला गरज नसते. ठीक आहे. सो ते इंडिकेशन काय आहे ते इंडिकेशन जरी माहिती नसतील तरी चालेल, पण प्रत्येक केसला एपिझोटॉमी द्यायची नसते हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तिथे तुमचा 1 मार्क तुम्हाला भेटून जातो. त्याच्यानंतर allows spontaneous delivery of fed by maintaining flexion and giving perineal support, manages cord around neck, assist in delivery of shoulder and body. ठीक आहे. सो हे कसं करायचं सगळं फ्लेक्शन हेडचं फ्लेक्शन मेंटेन कसं करायचं, पेरिनियल सपोर्ट कसा द्यायचा, त्यानंतर कॉर्ड अराउंड नेक असेल तर काय करायचं आणि शोल्डरची डिलिव्हरी आणि बॉडीची डिलिव्हरी कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये शिकवेल. ठीक आहे. पुढच्या स्लाइड्स. सो आता मी मगाशी 6 क्लीन सांगितले. राठी हॉस्पिटल मला सांगू शकता तुम्हाला किती आठवतात क्लीन्स? मी 6 क्लीन सांगितले. राठी हॉस्पिटल प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड टेल 6 क्लीन्स. 6 प्रकारचे क्लीन पाहिजेत आपल्याकडे. काय काय क्लीन पाहिजे आपल्याकडे डिलिव्हरी कंडक्ट करण्यासाठी? राठी हॉस्पिटल अनम्यूट तर करा. काय काय किती प्रकारचे क्लीन पाहिजेत आपल्याकडे? काय काय क्लीन पाहिजे आपलं? स्टराईल ग्लोव्ज स्टराईल ग्लोव्स पाहिजेत. करेक्ट. आणि कॉट क्लॅम्प स्टराईल. ओके. कॉर्ड क्लॅम्प स्टराईल. व्हेरी गुड. आपले हात कसे पाहिजेत? हा ऑटो क्लीन. स्टराईल हा ओके. त्याच्यानंतर ज्याच्यावर झोपवलंय तो सरफेस तो पण स्टराईल पाहिजे. लेबर. ओके. लेबर टेबल. त्याच्यानंतर दुसरं अजून काय पाहिजे? पेरिनियम जो आहे तो तो स्टराईल पाहिजे, क्लीन पाहिजे. अजून 6वा क्लीन काय राहिला बघा या पिक्चर मध्ये. क्लीन टॉवेल. ठीक हा आहे. स्टराईल हा क्लीन टॉवेल. क्लीन हँड, क्लीन सरफेस, क्लीन पेरिनियम, क्लीन कट, क्लीन शीट किंवा टॉवेल आणि क्लीन क्लॅम्प. ठीक आहे. तो राठी यूज करू शकतो. ठीक आहे. तो आपण जसं त्या त्या दिवशी पण सोनल साठे कोणतं हॉस्पिटल आहे प्लीज रजनी हॉस्पिटल. रिनेम युअर सेल्फ. रजनी हॉस्पिटल ना. मी रिनेम करतो तुम्हाला. आणि म्यूट वर राहा. तुम्हाला विचारायचं असेल तर अनम्यूट करा पण. ठीक आहे. तो आपण त्या दिवशी ही 4 स्टेज लेबरच्या शिकलो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिली स्टेज जी असते ती असते ट्रू लेबर पासून. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेज जी असते लेबरची ती असते फुल सर्वायकल डायलेटेशन पासून बेबीच्या डिलिव्हरी पर्यंत. सो आता ही जी नॉर्मल डिलिव्हरी आपण कंडक्ट करणार आहे ती आहे सेकंड स्टेज. पूर्णपणे डायलेटेशन पर्यंत पहिली स्टेज जेव्हा जेव्हा आपण पार्टोग्राफ प्लॉट करतो. आता पार्टोग्राफ पण त्याच्या एक सेक्शन मध्ये प्लॉट करतो आपण. अदरवाईज पहिल्या सेक्शन मध्ये लॅटेंट फेज मध्ये आपण तो प्लॉट नाही करत. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी स्टेज आहे ती ती आहे प्लॅसेंटा डिलिव्हरी. आता प्लॅसेंटा डिलिव्हरीला आपण काय म्हणतो? AMTSL, ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज जी आहे ती प्लॅसेंटा डिलिव्हरी आहे. ती आपल्याला ऍक्टिव्हली मॅनेज करायची आहे. त्यानंतर चौथी जी स्टेज आहे ती अंडर ऑब्झर्वेशन जो पिरियड आहे 2 आवर्सचा. नाही तिकडचं तिकडूनच ऑब्झर्वेशन ठेवतो त्याला आपण चौथी स्टेज म्हणतो. ठीक आहे. बेबीच्या डिलिव्हरी नंतर नाही, प्लॅसेंटाच्या डिलिव्हरी नंतर 2 तास. ओके. त्यानंतर
पहिला स्टेज जो आहे त्याच्यामध्ये 2 फेजेस आहेत. ठीक आहे, 2 फेज आहेत. तर पहिली फेज जी आहे ती आहे लेटंट फेज, म्हणजे सुप्त अवस्था. ठीक आहे, सुप्त अवस्था म्हणजे काय, की सर्वायकल डायलेटेशन 4 सेंटीमीटर पेक्षा कमी. ठीक आहे, आणि ह्या सुप्तावस्थामध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो, की 2 किंवा त्याच्यापेक्षा कमी कॉन्ट्रॅक्शन पर 10 मिनिट्स. जे आपण पोटावर हात ठेवून कॉन्ट्रॅक्शन बघतो, ते 2 कॉन्ट्रॅक्शन लेटंट फेज सुप्तावस्थामध्ये येतात 4 सेंटीमीटरच्या पहिले. आता ऍक्टिव्ह फेज 4 सेंटीमीटरच्या पुढे. ऍक्टिव्ह फेज जी आहे ते ऍक्टिव्ह फेज का म्हणतो, कारण की ह्या फेज मध्ये कॉन्ट्रॅक्शन पण जास्त असतात आणि डायलेटेशन जे आहे ते 1 आवर 1 सेंटीमीटर पर आवर होतं. लेटंट मध्ये कितीही वेळ चालू शकतं. ठीक आहे, ऍक्टिव्ह मध्ये 1 सेंटीमीटर पर आवर आपण एक्सपेक्ट करतो. म्हणून आपण पार्टोग्राफ पण ऍक्टिव्ह फेज मध्ये स्टार्ट करतो. गोल्डन रूल तुमच्या लक्षात असेल, 4 सेंटीमीटर पासून पुढे आपण पार्टोग्राफ प्लॉट करतो. ठीक आहे, सो आता आपण बघूया की पहिली गोष्ट तर ट्रू लेबर पेन काय आहेत आणि फॉल्स लेबर पेन काय आहे. ठीक आहे, मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, अगेन मी रिपीट करतो. ट्रू लेबर पेन जे असतात ते असतात रेग्युलर आणि प्रेडिक्टेबल. ठीक आहे, सो रेग्युलर म्हणजे काय, की इंटरवल नंतर येतात. ठीक आहे, आता फॉल्स लेबर पेन जे आहे ते दुखत राहतं. त्याच्यानंतर मेडिसिन घेतल्यानंतर किंवा रेस्ट केल्यानंतर बरं वाटतं फॉल्स लेबर पेन मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिलं जे लेबर पेन आहे ट्रू लेबर पेन, ते पहिलं पाठीकडून पुढे रेडिएट होतं. ठीक आहे, आणि जे जे फॉल्स लेबर पेन आहे ते एकाच ठिकाणी कुठेतरी दुखत राहतं. ते काही असू शकतं. नॉर्मल ऍब्डॉमिनल पेन असू शकतं, कोलिकी पेन असू शकतं, अपेंडिक्सचं पेन असू शकतं, किंवा तिला इन्फेक्शन असू शकतं पोटाचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी आधी म्हटलं जसं की लेबर पेन जे आहे ते झोपल्यानंतर पण बरं नाही वाटत तिला. पण हे जे आहेत फॉल्स लेबर पेन, ते झोपल्यानंतर तिला बरं वाटतं आराम केलं. त्यानंतर ट्रू लेबर पेनची इंटेन्सिटी आणि ड्युरेशन वाढत जातं, पण फॉल्स लेबर पेन्स तसेच राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रू लेबर पेन मध्ये शो दिसतो, म्हणजे आपल्याला एक ब्लड स्टेन हे दिसतं वजायनल ओपनिंग मधून. इथे शो ऍबसेंट असतं. त्यानंतर इथे ट्रू लेबर पेन मध्ये सर्वायकल चेंजेस पण होतात, इथे सर्वायकल चेंजेस होत नाही. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय ट्रू आणि फॉल्स लेबर पेनचा फरक. आता आपल्याला मॅनेज करायची सेकंड स्टेज. सो आज आपण सेकंड स्टेज असेल किंवा AMTSL असेल किंवा ENBC असेल, हे सगळ्याची फक्त थेअरी बघणार आहेत, थेअरी आणि पिक्चर्स. आणि आपण सोमवारी याची रिव्हिजन घेताना मॅडम आपल्याला मॉडेलवर डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर आपण सेकंड स्टेज कशाला म्हणतो, की फुल्ली डायलेटेड पाहिजे. ठीक आहे, सर्विक्स फुल्ली डायलेटेड पाहिजे. ठीक आहे, आणि हे जे आहे फुल्ली डायलेटेड सर्विक्स नंतर 1 to 2 आवर मध्ये डिलिव्हरी झाली पाहिजे. ठीक आहे, सो अर्ली सायन्स काय दिसतात तुम्हाला, की डिलिव्हरी होणार आहे. आता 1-2 तासामध्ये कधी एक्झॅक्टली बाळ बाहेर येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. सो त्यावेळेस तुम्हाला कशा कशा वेळेस कळतं, की थिनिंग अँड बल्जिंग ऑफ पेरिनियम हे जेव्हा तुम्हाला बाहेरून दिसायला लागतं, प्लस ऍनल रिजन जे आहे, ऍनल ओपनिंग जे आहे ते असं पाउटिंग होतं त्याचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हेड ऑफ बेबी तुम्हाला दिसायला लागतं आणि वल्वाची गॅपिंग होते आणि तिला लेडीला स्वतःला पुश करायचं असं इच्छा होते. सो हे तुम्हाला सायन्स दिसतात. तर त्यावेळेस काय करायचंय, जेव्हा हेड दिसायला लागतं त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, की लेडीला सांगायचं आहे की जेव्हा तुला कळ येईल किंवा पुश करायचा अर्ज येईल तेव्हा पुश कर. ठीक आहे, त्याच्या आधी एकदम दीर्घ श्वास घ्यायचा, डीप ब्रीथ घ्यायची आणि एक जोरात पुश द्यायचा. ठीक आहे, आता आता आपल्याला याच्यामध्ये काय काळजी घ्यायची अजून, की आपण पहिली गोष्ट तर आपण जेव्हा पार्टोग्राफ प्लॉट करत असतो तेव्हा आपल्याला ऑक्सिटोसिन किंवा कुठल्या प्रकारचं युटेरोटॉनिक यूज करायची गरज नाहीये, म्हणजे रेकमेंडेड नाहीये ते गव्हर्नमेंट कडून. ठीक आहे, WHO कडून.
तो रेकमेंडेड नाहीये, त्यामुळे तुम्हाला नाही करायचंय. बट पार्टोग्राफ नुसार तुम्ही असेस करून, जसं की अलर्ट लाईनच्या खाली येत आहे, तर तुम्हाला ते ऑगमेंट किंवा इंडक्शन करायचं आहे. ठीक आहे, पण प्रत्येक केसला द्यायची गरज नाही. दुसरी कुठली गोष्ट प्रत्येक केसला द्यायची गरज नाही, मी मगाशीच सांगितलं, एपिझोटॉमी प्रत्येक केसला द्यायची गरज नाही. पण एपिझोटॉमी तुम्हाला द्यायची नाहीये, तर टीएस जाऊ नये म्हणून तुम्हाला पेरिनियल सपोर्ट पकडायचा आहे. तर पेरिनियल पॅड बनवायचा आहे आणि खालच्या साईडला डिलिव्हरी होताना तो पकडायचा. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट ही करायची की फंडल प्रेशर नाही द्यायचं आहे. फंडल प्रेशर नाही द्यायचं आहे आणि लेडीला पुश कर ग, तुला कळत नाही का, किंवा शिव्या देणं, अब्युज करणं, मारणं, या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. ठीक आहे. फक्त तुम्हाला पुश कर कधी म्हणायचंय, डीप ब्रीथ घेऊन जेव्हा कॉन्ट्रॅक्शन येतं किंवा तिला पुश करायचा अर्ज येतो त्यावेळेस. ठीक आहे. यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, आपला एक अजून एक स्टँडर्ड आहे, पुढे तो आपण पुढच्या सेशन्स मध्ये बघणार आहोत. त्याला आपण म्हणतो रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर. सो रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर मध्ये 3 पॉईंट कव्हर होतात. ते म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी पैकी 3 पॉईंट, हा बाकी तर आहेच. नॉर्मल डिलिव्हरी पैकी 3 पॉईंट हे कव्हर होतात की मी पीबी एक्झामिनेशनच्या वेळेस पण सांगितलं, आपल्याला वर्बल कन्सेंट घ्यायची आहे, तिला सगळी प्रोसिजर समजून सांगायची काय होणार आहे, तिला धीर द्यायचंय, होमली एन्व्हायरमेंट द्यायचं, त्यासोबत प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची आहे. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तिला बर्थ कंपॅनियन हवा असेल, जर कोणी सासू, तिची बहीण, तिची आई, तिचे वडील, कोणी पण जे नवरा, जो पण कोणी हवा असेल तिच्यासोबत, तर त्याला अलाउ करायचं आहे. त्याला आपण बर्थ कंपॅनियन असं नाव देतो. ठीक आहे. सो हे त्या स्टँडर्ड मध्ये कव्हर होतं, पण ते याच्यामध्ये क्लब होतं म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे. आता पेरिनियल सपोर्ट देणं का गरजेचं आहे, तर पेरिनियल टिअर जाऊ नये म्हणून, कारण की आपण सगळ्यांना एपिझोटॉमी नाही देतो. आता एपिझोटॉमी सगळ्यांना नाही देते म्हटल्यावर कोणाकोणाला द्यायची गरज आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. इंडिकेशन ऑफ एपिझोटॉमी. एपिझोटॉमी कोणाला द्यायची गरज असते, जिचं बेबी 4 kg वरती असतं, तुम्हाला सोनोग्राफी मध्ये दिसतं. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे ती खूप प्रोलॉंग जाते. प्रोलॉंग जाते म्हणजे काय, की 1 to 2 आवर मध्ये फुल डायलेटेशन नंतर डिलिव्हरी झाली पाहिजे, पण ती जर पुढे जाते तर तुम्हाला कट घ्यायची गरज आहे आणि बेबीला बाहेर काढायची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी असेल त्यावेळेस पण कट घ्यावा लागतो, किंवा माल प्रेझेंटेशन असेल. माल प्रेझेंटेशन म्हणजे काय, अगदीच ब्रीच असेल तर आपण करत नाही, बट देन थोडासा क्रॉस असेल, शोल्डर डिस्टॉकिया वगैरे, तर आपण ती नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट करू शकतो. त्यावेळेस आपल्याला कट घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो नॉट इंडिकेटेड इन ऑल प्रायमी, फक्त या 4 केसेसमध्ये तुम्ही ते घेऊ शकता. आता हाऊ टू परफॉर्म नॉर्मल वजायनल डिलिव्हरी. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला काय, तुमचं जे बेबीचं हेड बाहेर यायला लागलंय, पुश जेव्हा करते तेव्हा तेव्हा तुम्हाला हेडचा कंट्रोल घ्यायचा आहे. म्हणजे काय, त्याचं फ्लेक्शन मेंटेन करायचं आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचंय, आपल्याला क्लिनिंग करायची आहे. जेव्हा हेड बाहेर दिसायला लागेल तेव्हा पेरिनियम 6 क्लीन्स मधला एक आहे. ठीक आहे. सो पेरिनियम क्लीन करायचा, वरून खाली राईटला, वरून खाली लेफ्टला, आणि मधी एक. ठीक आहे. मध्ये एक स्ट्रोक द्यायचा. सेम वे पीबी एक्झामिनेशन मध्ये जसं केलं होतं तसं मी आता परत सांगणार नाही. ठीक आहे. कारण की पीबी एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की कसं आपण केलं होतं, मॅडमने डेमॉन्स्ट्रेशन पण दाखवलं होतं. त्याच्या आधी आपल्याला हँडवॉश पण करायचंय. हँडवॉश पण अगेन सेम स्टेप्सनी करायचंय. ग्लविंग पण सेम टेक्निकने करायचंय, ग्लविंग टेक्निक. ठीक आहे. हात सिक्स सिक्स स्टेपनी क्लीन करायचे, हात एअर ड्राय करायचे आणि ग्लविंग करायचे. त्यानंतर पेरिनियम क्लीन करून घ्यायचा. नॉर्मल डिलिव्हरीचा तुमचा सेट जो आहे तो घ्यायचा सोबत. आणि त्यानंतर एक एक हँड जो आहे त्याच्याने तुम्ही पेरिनियल सपोर्ट दिलाय. दुसरा हँडनी जेव्हा बेबीचं हेड बाहेर येतं तेव्हा त्याला असं दोन्ही हाताने टॅपिंग करत राहायचं, किंवा वरच्या साईडने थोडंसं खाली पुश करत राहायचं 2 बोटाने किंवा 4 बोट. ठीक आहे. पेरिनियल सपोर्ट पकडून ठेवायचा. मदरला मदरला हेच सांगायचं की तुम्ही एका एका इंटरवलला ब्रीथ करत राहा, श्वास घेत राहा आणि पुश करत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅपिड ब्रिदिंग साठी तिला तोंडाने ब्रीथ करायला सांगायचं. ठीक आहे. नाकाने एवढं जात नाही, सो तोंडाने. आणि त्यानंतर हेड जेव्हा येत असतं बाहेर, तुम्ही टॅप करत करत, तेव्हा त्याला टॅप करतच राहायचं जोपर्यंत ते पूर्ण बाहेर येत नाही. हेड जेव्हा पूर्ण बाहेर येतं तेव्हा ते 1 ते 3 सेकंदाच्या आत थोडं रोटेट होतं. ठीक आहे. थोडं रोटेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
बघायचं आहे की कॉर्ड अराउंड नेक आहे की नाही. कॉर्ड अराउंड नेक असेल तर तुम्हाला ती पकडायची आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आधीच जर दिसली कॉर्ड तर तुम्हाला डायरेक्टली LSS मध्येच घ्यावं लागतं. पण या केसमध्ये तुम्हाला माहिती नव्हतं किंवा नंतर ती कॉर्ड आली अराउंड, सो ती तुम्हाला पकडायची आहे आणि मगच डिलिव्हरी करायची. ती कॉर्ड पकडून ठेवायची आणि मग शोल्डरची डिलिव्हरी करायची. आता शोल्डरची डिलिव्हरी कशी करायची. आता आपण कन्सिडर करतो इथे कॉर्ड नाहीये. ठीक आहे. कॉर्ड नसेल तर आपल्याला डायरेक्टली पेरिनियल सपोर्ट ह्यावेळेस सोडून द्यायचा, कारण की पेरिनियल सपोर्टची आता गरज नाही. हेडच्या डिलिव्हरीच्या वेळेसच फक्त टीयर जाऊ शकतो, अदरवाईज टीयर जात नाही. शोल्डर आणि बॉडीच्या डिलिव्हरीमध्ये टीयर जात नाही. त्यामुळे आपल्याला शोल्डर वरचा पकडायचा, अँटीरियर शोल्डर ज्याला म्हणतो तो खालच्या साईडने खेचायचा आणि मग खालचा शोल्डर पकडायचा, तो वरच्या साईडने खेचायचा. ठीक आहे. डन. त्यानंतर काय करायचं, बेबीची डिलिव्हरी झालेली आहे. आता ह्या इथे काय करायचं की बेबीला मदरच्या अब्डॉमेनवर थोडा वेळ ठेवायचं आणि एक लक्षात घ्यायचं, एक पॉईंट मी विसरलो सांगायचं, अर्धा तास आधी आपल्याला वॉर्मर ऑन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 टॉवेल ठेवायचे. जे क्लीन टॉवेल आहेत आपल्याला ते 2 टॉवेल ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यासोबत बेबीचं टाइम ऑफ बर्थ नोट डाऊन करून घ्यायचा, कारण की टाइम नंतर आपण विसरतो. ठीक आहे. सो हे झालं नॉर्मल डिलिव्हरी बद्दल. ठीक आहे. कोणाला काय विचारायचं आहे. याच्यामध्ये की पॉइंट जे आहे ते रिमेंबर करणं काय गरजेचं आहे. 6 क्लीन्स लक्षात ठेवायचे, 4 स्टेजेस ऑफ लेबर लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर कोणत्या मदरला एपिझोटोमी द्यायची गरज आहे ते लक्षात ठेवायचं आणि कोणाला नाही. त्याच्यानंतर टेक्निक ऑफ नॉर्मल वजायनल डिलिव्हरी, पहिली हेडची डिलिव्हरी कशी करायची, पेरिनियल सपोर्ट द्यायचा, त्याच्यानंतर शोल्डरची डिलिव्हरी, बॉडीची डिलिव्हरी आणि बेबीला कुठे डिलिव्हर करायचं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला जे आहे ते भेटेल 111 नंबर पेज नंबरवर. त्याच्यानंतर NX61 मध्ये याचं पिक्चर दिलेलं आहे. ठीक आहे. कोणाला काय विचारायचंय पुढच्या स्टँडर्ड कडे जाण्याआधी नॉर्मल डिलिव्हरी बद्दल. नाही विचारायचंय. मी एखादा प्रश्न विचारू कोणाला तरी रॅन्डमली. प्राप्ती हॉस्पिटल, मला सांगा पेरिनियल टीयर जाऊ नये म्हणून काय करावं लागेल आपल्याला. काय सर? पेरिनियम टीयर होऊ नये म्हणून काय करावं लागेल आपल्याला. सपोर्ट द्यायचा. पेरिटो राईट. ठीक आहे. जर एखादा बेबीचे 4 kg असेल तर मी काय करेल. इपिझिओटॉमी. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे तुमचं लक्ष आहे. तिकडे तिकडे फिरताय तुम्ही पण लक्ष आहे तुमचं. ठीक आहे. सो लेट्स मूव अहेड विथ अनदर स्टँडर्ड जे आहे इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. ठीक आहे. प्रोव्हायडर कंडक्ट अ रॅपिड इनिशियल असेसमेंट अँड परफॉर्म इमिजिएट न्यूबॉर्न केअर, ज्याला आपण इसेन्शियल न्यूबॉर्न केअर म्हणतो. आता इथे कंसामध्ये एक दिलंय की इफ द बेबी क्राईड इमिजिएटली. इथे बेबी जर व्यवस्थित क्राय करायला लागला तर आपल्याला ह्या परफॉर्म करायच्या, अदरवाईज क्राय नाही केला तर दुसरा एक स्टँडर्ड आहे त्याचा. ठीक आहे. त्याला आपण न्यूबॉर्न रिससिटेशन म्हणतो. रिससिटेट म्हणजे पुनर्जीवित ज्याला करतो आपण. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिले आपण ENBCचा क्वेश्चन पेपर बघून घेऊया. ठीक आहे. क्वेश्चन पेपर मध्ये हेच आहे की बेबीला जे आहे ते मदरच्या अब्डॉमेनवर डिलिव्हर करतो आपण. हे मी तुम्हाला आधीच पहिल्या स्टँडर्ड मध्येच सांगितलं. त्यानंतर एन्श्योर ड्राईंग अँड असिस्ट ब्रीदिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग आणि कटिंग करायचं आहे. इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग विदिन 1 hour. त्याच्यानंतर असेस न्यूबॉर्न फॉर एनी कंजेनेटल अनॉमली आणि वेद द बेबी अँड ॲडमिनिस्टर विटॅमिन के. ठीक आहे. विटॅमिन केचं इंजेक्शन जे देतो सबक्युटेनियसली आपण, ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि देता आलं पाहिजे. ठीक आहे. सो न्यूबॉर्न इसेन्शियल न्यूबॉर्न केअर जे आहे ते बघा एका पिक्चर मध्ये पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, टाइम नोट डाऊन करायचा आहे. दुसरी स्टेप जी आहे ती आहे प्लेस प्लेस द बेबी ऑन मदर्स ॲब्डॉमेन. मदरच्या ॲब्डॉमेनवर पहिला डिलिव्हर करायचं आहे त्याला. त्यानंतर जे तुम्ही 2 टॉवेल ठेवलेले आहेत वॉर्मर मध्ये अर्धा तास आधी, त्यातला एक घ्यायचा आणि त्याने बेबीला क्लीन करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टॉवेलने त्याला रॅप करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग परफॉर्म करायचं. डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग म्हणजे काय, उशिराने केलेली क्लॅम्पिंग. सो उशिराने का करायची, 1 ते 3 मिनिटांचा हा जो पिरियड असतो यामध्ये अजून पण प्लासेंटा मधून ब्लड चालू असतं बेबीकडे जाणं. ठीक आहे.
ते बेबीकडे जाणारं ब्लड जे आहे प्लॅसेंटा मधून ते जाऊ द्यायचं पूर्णपणे आणि मगच क्लॅम्प करायचं आणि कट करायचं. ठीक आहे, त्यासाठी 1 ते 3 मिनिटं थांबायचं. त्याला पण डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग म्हणतो. आता क्वेश्चन पेपर मध्ये पण डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे हे दिलेलं आहे, त्यामुळे तो पॉईंट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर बेबीचं वेट करायचं. वेट जर 1800 ग्रॅमच्या पुढे असेल तर त्याला विटॅमिन केचं इंजेक्शन द्यायचं. त्याच्यासोबत तुम्ही आयडेंटिफिकेशन बँड पण लावायचा. जर 1800 ग्रॅमच्या खाली बेबी असेल तर त्याला विटॅमिन केचं अर्धच एम्पूल द्यावं लागतं आपल्याला. आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे इन्सुलिन सिरिंज पाहिजे. कारण ते सबक्युटेनियस द्यायचं आपल्याला, IM द्यायचं नाही. आणि नॉर्मल सगळं असेल, मदर पण नॉर्मल असेल, बेबी पण नॉर्मल असेल तर 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करायचं. थोड्या वेळ त्याला वॉर्मर मध्ये ठेवायचं आणि मग 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट करायचं. सोबत तिला ब्रेस्ट फिडिंगच्या टेक्निक पण शिकवायची. ठीक आहे. सो याच्यामध्ये एवढंच आहे फक्त. तुम्हाला की पॉइंट्स लक्षात ठेवायचे की बेबीला वॉर्म ठेवायचं आहे आणि ज्या 8 स्टेप आहेत ENBCच्या त्या परफॉर्म करायच्या आहे. ह्या 8 स्टेप. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. ENBCच्या या, आणि हे तुम्हाला, ही माहिती तुम्हाला 71 नंबर पेजवर भेटेल. ठीक आहे. आता मी कोणाला काय विचारायचं याच्याबद्दल? हा दुसरा स्टँडर्ड कव्हर झाला आपण. कोणाला काय विचारायचं आहे? बरं ठीक आहे, मी एक रॅन्डम प्रश्न विचारतो. सिद्धिविनायक हॉस्पिटल जे बसलेले आहेत थिएटर सारखे जळगाव बघताय, ठीक आहे. मला सांगा, जर बेबी 1700 ग्रॅमचा पैदा झाला, सिद्धिविनायक हॉस्पिटल जळगाव, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. अनम्यूट करा स्वतःला. पवित्रा चौधरी मॅडम, तो मला सांगा, जर 1700 ग्रॅमचा बेबी पैदा झाला तर विटॅमिन के किती द्यावं लागेल म्हणून? ओके, व्हेरी गुड. आणि कशाने देणार हे आणि कुठे देणार? आणि इन्सुलिन सिरिंज देणार. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुम्ही ना 2 डिव्हाइसनी जॉईन झालात म्हणून इको होत आहे, बट ठीक आहे, इट्स ओके, मला कळलं. सो आता आपण मूव्ह करूयात 9वा स्टँडर्ड जो आहे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. आता ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर पण खूप हार्ड अँड फास्ट नाहीये, पण याच्या मागचा एकच मोटिव्ह आहे फक्त, की आपलं असं असतं की बेबी पैदा झाला म्हणजे झालं सगळं, आणि आपण प्लॅसेंटाकडे लक्षच नाही देत, प्लॅसेंटाच्या डिलिव्हरीकडे. आणि त्यामुळे खूप साऱ्या PPHच्या केसेस होतात, पोस्टपार्टम हेमरेज. डेथ होत नाही, मला मान्य आहे, तुम्ही मॅनेज करत असाल ते, पण PPH ची कॉम्प्लिकेशन होऊन एखादी डेथ होऊ शकते 10 हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे. सो ते आपल्याला आपल्याला प्रोग्रामचा मोटिव्ह काय, मान्यता प्रोग्रामचा, की आपल्याला माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करायचा. सो इथे माता मृत्यू PPH नी सगळ्यात जास्त होतो, त्यामुळे आपल्याला तिसरी स्टेज ऍक्टिव्हली जर मॅनेज केली तर आपण PPH होण्याचे चान्सेसच कमी करू शकतो. सो डेथ डेथ तर दूरची गोष्ट राहील. ठीक आहे. सो ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबरचा आपण एकदा क्वेश्चन पेपर बघून घेऊया. क्वेश्चन पेपर मध्ये काही हार्ड अँड फास्ट नाहीये, फक्त त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही सेकंड बेबी जो आहे तो रूल आउट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिन द्यायचं आहे. कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन परफॉर्म करायचं, ते कसं करायचं मी सांगेन तुम्हाला, आणि परफॉर्म युटराईन मसाज. आणि त्यानंतर चेक प्लॅसेंटा अँड मेम्ब्रेन फॉर कम्प्लिटनेस बिफोर डिस्कार्ड. आता ते पण कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो. हे 5 पॉईंट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला MTSS चा फुल 1च्या 1 मार्क भेटून जाईल. ठीक आहे. आता आता AMTSLच्या 3 स्टेप काय आहेत त्या पहिले मी तुम्हाला सांगतो. 3 क्लिनिकल स्टेप ऑफ AMTSL. आता MTSL मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय की बेबी रूल आउट करायचंय, सेकंड बेबी. आता सोनोग्राफी मध्ये दिसतच आपल्याला, पण तरीही एकदा कन्फर्मेशन साठी आपण पोटावर हात ठेवून बघायचं की सेकंड बेबी तर नाहीये. ठीक आहे. सेकंड बेबी नाहीये. सेकंड बेबी नसेल तर, ट्विन्स ट्रिपलेट वाला सीन नसेल तर आपल्याला काय करायचंय, 10 इंटरनॅशनल युनिट लोड करायचा ऑक्सिटोसिन. आणि तो जोपर्यंत लोड करून ठेवलाय तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला म्हणजे डिलिव्हरी होत नाही बाळाची, तो आधीच लोड जर करून ठेवला असेल तर तो आईस पॅक वर ठेवायचा, कारण की त्याचं टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे, नाहीतर त्याची पोटेन्सी कमी होते. ठीक आहे. तो हे जे आहे ते तुम्ही सेकंड बेबी रूल आउट केल्यानंतर बघा कसं थायवर देतोय तर. ठीक आहे, थायवर द्यायचंय.
IMच द्यायचं आहे, 10 इंटरनॅशनल युनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपण, कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन. कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन बघा कसं करतायत हे लोक, की पहिला तर कॉर्ड पकडायची आणि युट्रसला मागच्या साईडने पुश करत राहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपण जसं बेबीच्या वेळेस जो रूल अप्लाय होतो, की बेबीच्या वेळेस जो रूल अप्लाय होतो, की कॉन्ट्रॅक्शन जेव्हा येईल, कळ जेव्हा येईल तेव्हाच पुश करायचं आहे. इथे पण सेम रूल अप्लाय होतो, की कॉन्ट्रॅक्शन येईल तेव्हाच आपल्याला कॉर्ड खेचायची, त्यासोबत आपल्याला युट्रसला बॅकवर्ड पुश करायचंय. ही बघा, ही लेडी कसं बॅकवर्ड पुश करते युट्रसला, तसं पुश करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, की जसं प्लॅसेंटा तुम्हाला दिसायला लागेल, आता याचं प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन आपण सोमवारी बघूया, ज्योत्स्ना मॅम आपल्याला दाखवते. ठीक आहे. तर मी आता व्हर्बली जे सांगतोय थेरॉटिकली ते लक्षात ठेवा फक्त. जसं प्लॅसेंटा योनीच्या मुखाजवळ येतं, ठीक आहे, वजायनल ओपनिंग जवळ येतं, तसं ते आपण कॉर्ड सोडून द्यायचं आणि ते पकडायचं आणि मग ते राऊंड राऊंड रोटेट करून आपल्याला ते बाहेर काढायचं. ठीक आहे. आता राऊंड राऊंड का रोटेट करून काढायचंय, कारण की कुठला पीस शिल्लक नाही राहत अशामुळे. ठीक आहे, राऊंड रोटेट केल्यानंतर. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, तुम्हाला युटराईन मसाज परफॉर्म करायची आहे, कारण की युटरस वेल कॉन्ट्रॅक्टेड राहील आणि तो नॉर्मल साईजला येऊन जाईल. आता इथे बघा, इथे दिलंय की 66% ऑफ PPH केसेस कॅन बी प्रिव्हेंटेड इफ AMTSL इज डन इन ऑल केसेस आफ्टर डिलिव्हरी. जर AMTSL तुम्ही परफॉर्म केलं तर 66% PPH च्या केसेस रिड्यूस होतात. ठीक आहे. 66% केसेस ज्या आहेत त्या PPH च्या प्रिव्हेंट होतात. त्याच्यानंतर इट हेल्प्स इन एक्सपल्जन ऑफ प्लॅसेंटा अँड रिडक्शन इन ब्लड लॉस टू मदर. ठीक आहे. जे ब्लड लॉस आहे ते कमी करण्यासाठी हे होतं, मदत होते याला. जर ऍक्टिव्हली मॅनेज तुम्ही थर्ड स्टेज केली आणि प्लॅसेंटा व्यवस्थित डिलिव्हर केला. सो प्लॅसेंटा जो डिलिव्हर आहे तो जसं म्हटलं की 1 ते 2 आवर मध्ये बच्चीची डिलिव्हरी झाली पाहिजे, इन्फंटची डिलिव्हरी. प्लॅसेंटाची डिलिव्हरी कधी झाली पाहिजे, तशीच 15 ते 30 मिनिटाच्या आत झाली पाहिजे. जर 30 मिनिटाच्या आत प्लॅसेंटाची डिलिव्हरी नाही होते तर तुम्हाला वेट नाही करायचं, ते मॅन्युअली रिमूव्ह करावं लागतं आणि ते एक्सपर्टच्या निगराणीखाली, म्हणजे तुमचं OBGYN ला बोलवून, ऑब्स्टेट्रिशियनला बोलवून तुम्ही ते परफॉर्म करायचे किंवा ते स्वतः परफॉर्म करते. ठीक आहे. सो तो ह्या काही हे दिलेलं आहे, स्टेप दिलेला आहे. ठीक आहे. आपण जे पहिल्यापासून बघितलं, युटरॅटॉनिक द्यायचा, बेबी क्राय बघायचा, त्यानंतर डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग करायचं, AMTSL परफॉर्म करायचं, प्लॅसेंटाचा कम्प्लिटनेस चेक करायचा आणि मग ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर आता प्लॅसेंटाचा कम्प्लिटनेस आणि प्लॅसेंटाचं हे कसं बघायचं. ठीक आहे. प्लॅसेंटा कम्प्लीट आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये काय काय बघायला पाहिजे आपल्याला, कारण की आपण तो डिस्कार्ड करणार आहोत, फेकून देणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला काय काय बघायचं. तर सगळ्यात पहिले एक असतो फिटल सरफेस, एक असतो मॅटर्नल सरफेस. फिटल सरफेस मध्ये तुम्हाला काय बघायचंय, की ॲम्निओन व्यवस्थित आहेत, कोरियन्स व्यवस्थित आहेत, आणि त्यासोबत वेन्स ज्या आहेत, ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या व्यवस्थित आहेत. प्लस अम्बिलिकल कॉर्डची जी पोझिशन आहे ती व्यवस्थित आहे, मधल्यामध्ये आहे. जो प्लॅसेंटा आहे तो असा श्रिंक नाहीये, तो फुललेला आहे, असं छत्रीसारखा फुलवून बघायचा. त्याच्यानंतर मॅटर्नल साईड, म्हणजे जी आईच्या साईडला चिपकलेली साईड आहे त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट बघायची असते, की तिथे कुठे फ्रेश ब्लिडिंग नाही. फ्रेश ब्लिडिंग असेल म्हणजे कुठला तरी पीस शिल्लक राहिला आतमध्ये आणि त्याच्याने PPH व्हायची शक्यता आहे. कदाचित तो पीस निघूनही जाईल, पण जर नाही गेला आणि PPH व्हायला लागलं तर याच्यामुळे आहे हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. याच्यानंतर जिथे कट घेतलेला आहे तिथे 2 आर्टरी आणि एक वेन आहे की नाही हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. जर ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल तर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं. ठीक आहे. सो हे डूज डोंट आपण स्किप करूया. याच्यामध्ये की पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे आहेत AMTSL मध्ये. प्रीफिल सिरिंज पाहिजे, जी आपल्याला आईस पॅकवर ठेवायची आहे, 10 इंटरनॅशनल युनिट ऑक्सिटोसिनची. त्याच्यानंतर 1 मिनिटच्या आत आपल्याला ती द्यायची आहे बेबीच्या डिलिव्हरी नंतर. त्याच्या आधी आपल्याला चेक करायचं आहे की सेकंड बेबी किंवा ट्रिपलेट तर नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर आणि इसेन्शियल न्यूबॉर्न केअर झाल्यानंतर AMTSL परफॉर्म करायचं. AMTSL मध्ये काय करायचं, इंजेक्शन ऑक्सिटोसिन, कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन आणि युटराईन मसाज. ठीक आहे. आता ह्याचं तुम्हाला भेटेल 61 नंबर पेज नंबर वर. ठीक आहे. 61 नंबर वर हे लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येईल. ठीक आहे.
आता मला एका कोणत्या तरी हॉस्पिटलने सांगा, रजनी हॉस्पिटल तुम्ही कॅमेरा ऑन ठेवून कुठेतरी निघून गेलेत की आहेत मला नाही माहिती. तुम्ही मला सांगू शकता की 3 स्टेप ज्या आहेत एमटीएसएलच्या त्या कुठल्या 3 स्टेप आहेत? काय काय करायला सांगितलं मी? काय काय करायला सांगितलं? रजनी हॉस्पिटल कुठे गेलं? रजनी हॉस्पिटल कॅमेरा ऑन करून कुठेतरी गायब झालं. असं नाही चाललं. बरं ठीक आहे, सिद्धिविनायक हॉस्पिटल भंडारा 3 स्टेप सांगू शकता तुम्ही? कुठल्या 3 स्टेप सांगितले मी? अनम्यूटच आहात तुम्ही, बोला. काय काय सांगितलं मी थर्ड स्टेज मध्ये? काय काय सांगितलं मी? बेबी डिलिव्हर झाल्यानंतर त्यांनी हा 10 इंटरनॅशनल ऑक्सिटोसिन द्यायचे. ठीक आहे, त्याच्या आधी काय बघायचंय? सेकंड आहे तर नाही म्हणून कन्फर्म ठीक आहे. करायचं आहे. आता ऑक्सिटोसिन दिल्यानंतर काय करणार? पॅसेंट प्लॅसेंटा डिलिव्हर करायचंय. ठीक आहे, ते कसं करणार? कुठल्या पद्धतीने करणार? युटेराईन सर एक हात कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन हा लक्षात ठेवा शब्द. कंट्रोल मध्ये ठेवून ट्रॅक्शन द्यायचा. कॉर्डला कंट्रोल मध्ये ठेवून ट्रॅक्शन द्यायचा आहे, झटका द्यायचा. ठीक आहे, ते कसं? कॉन्ट्रॅक्शन येईल त्यावेळेस. ठीक आहे, आता हे झालं. त्यानंतर तिसरी स्टेप काय आहे? युटेराईन मसाज. युटेराईन मसाज. व्हेरी गुड. ठीक आहे, सो आपण जाऊया पुढच्या पुढच्या स्टँडर्ड कडे, ज्याचं नाव आहे केअर ऑफ स्मॉल साईज बेबी किंवा प्रीटर्म लेबर. जर झाला असेल तर तो कमी वजनाचा बाळ असतो, त्यामुळे त्याची केअर कशी करायची. सो आधी आपण क्वेश्चन पेपर बघून घेऊया. सो सगळ्यात पहिले तर तुम्हाला प्रीटर्म लेबर काय आहे ते माहिती पाहिजे. प्रीटर्म लेबर म्हणजे 36 वीकच्या आधी जी पण डिलिव्हरी होते त्याला आपण प्रीटर्म लेबर म्हणतो. आता नॉट नेसेसरी प्रीटर्म लेबर 36 वीकच्या आधी झाल्यानंतर YLBWच असेल, कदाचित तो 2 किलोच्या वरतीही असेल 35 वीक मध्ये झालं तर, पण त्याला आपण प्रीटर्म लेबर म्हणतो. ठीक आहे, जर 24 ते 34 वीकच्या आतमध्ये होत असेल तर आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड द्यायचे आहे, डेक्झामेथासोन. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि जर बेबीचं वेट 1800 ग्रॅमच्या खाली असेल तर त्याला आपल्याला आयदर आयदर एसएनसीयू एसएनसीयू नाही NICU ला शिफ्ट करावं लागतं, किंवा मग पेडियाट्रिशियनच्या निगराणीखाली ठेवावं लागतं. ठीक आहे, तुम्ही वॉर्डमध्ये जरी ठेवत असाल तर. आणि काही काही बेबीजला नाही शिफ्ट करावं लागत, पण काही काही बेबीजला करावं लागतं. त्याच्यानंतर असिस्टेड ब्रेस्ट फिडिंग इथे द्यायची असते. त्यासोबत तुम्हाला कंगारू मदर केअर, त्याचं वजन पटकन वाढण्यासाठी कंगारू मदर केअर परफॉर्म करायची असते, जो की सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कंगारू मदर केअर कसं कसं पकडायचं बाळाला, कशी द्यायची, हे आपण आज थेरॉटिकली बघू आणि सोमवारी प्रॅक्टिकली बघू. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर जो स्मॉल साईज बेबी असतो त्याला हायपोथर्मिया पासून वाचवण्यासाठी आपल्याला जे पण काही करता येईल ते करायचं आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर आपल्याला टॉवेलने, त्याला प्रीवॉर्म टॉवेलने गुंडाळून घ्यायचं आहे हायपोथर्मिया पासून वाचवण्यासाठी. बाथिंग जी आहे ती 7 डेज पर्यंत नाही करायची आहे, आणि कंगारू मदर केअरची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ट्रान्सपोर्टेशनची गरज आहे. जर त्याला पेडियाट्रिक हॉस्पिटलला पाठवायचं असेल तेव्हा पण त्यामध्ये पण वॉर्मथ मेंटेन करूनच पाठवायचं आहे. ठीक आहे, यावेळेस किंवा NICU आपल्याकडे नाहीये, दुसरीकडे पाठवायचंय, तर तसंही त्यामध्येही आपल्याला इन्शुअर करायचं आहे. आता व्हॉट इज KMC? आता याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कंगारू मदर केअर. आता कंगारू जे आहे, कंगारू ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळतात. कंगारू आपल्या बाळाला कसा पकडतो? त्याच्या याच्यामध्ये त्याची एक झोली टाईप असते पुढे, नॅचरली असते नैसर्गिकरित्या, त्याच्यामध्ये पकडतो तो त्याला. ठीक आहे, तसंच आपल्याला कंगारू टाईप बेबीला पकडायचं आहे. ठीक आहे, सो ते कसं पकडायचं आहे? आपल्याला स्किन टू स्किन टच पाहिजे, त्यामुळे सगळे कपडे काढून टाकायचे. आणि कंगारू उलटा असतो, पण आपल्याला असं उलटा पकडायचा, म्हणजे फेस टू फेस असं पाहिजे. आपलं फेस, बेबीचा फेस आपल्याकडे पाहिजे. सो हा, याच्यामध्ये काय करायचे? पहिली गोष्ट इन्शुअर करायची स्किन टू स्किन टच पाहिजे, त्यामुळे सगळं कपडे काढून टाकायचे आहे त्यांचे. ठीक आहे, बेबीचे पण आणि मदरचे. खालच्या साईडला असतील तर चालेल, पण
चेस्ट आणि बाकीचे हे जो इथला पार्ट आहे तो पूर्ण ओपन पाहिजे. त्याच्यानंतर फ्रिक्वेंट ब्रेस्ट फिडिंग पण करायला हवी या याच्यामध्ये. आणि ते बेबी कसं पकडायचं कंगारू मदर केअर मध्ये हे पिक्चर मध्ये दिसतंय बघा. तिने पकडलंय, तिने सगळे कपडे रिमूव्ह केलेत, फक्त बाकीचं ठेवलंय. आणि त्याला बेबीला असं पकडून एक साइडला त्याचं दोन ब्रेस्टच्या मध्ये पकडून एक साइडला त्याचं हेड करून त्याला पूर्णपणे बांधून घेतो. ठीक आहे. आता हे बेबीला किती वेळ बांधून ठेवायचंय असं, ऍटलिस्ट 1 आवर तरी बांधून ठेवायचं. ठीक आहे. आणि 1 आवर एकदा बांधल्यानंतर 1 आवर बांधून ठेवायचं. 1 आवर बांधून झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग एकदा करायची परत. आणि असं दिवसातून 5 ते 6 वेळा करायचं आहे. जोपर्यंत बेबीचं वेट वाढत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हे परफॉर्म करायचं. वेट वाढल्यानंतरही करू शकता किंवा तुम्ही कंगारू मदर केअर ही प्रॅक्टिस जी आहे ती नॉर्मल बेबीज मध्येही परफॉर्म करू शकता. बट स्मॉल साईज बेबी मध्ये करणं इसेन्शियल आहे. ठीक आहे. नॉर्मल बेबीज मध्ये पण त्याचा फायदा असा होतो की काय काय फायदे आहेत ते बघूया आपण. ते फायदे नॉर्मल बेबीजलाही होतात. आता बेनिफिट्स बघा काय काय आहेत. सगळ्यात पहिले तर मोर्टॅलिटी रिड्यूस होते. त्यामध्ये वेट आपल्याला IMR पण कमी करायचा, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, बाल मृत्यू पण कमी करायचा. तो ह्याच्यामुळे तुम्हाला स्मॉल साईज बेबी तुमचे डेथ होणं अवॉइड होतं. त्यानंतर वेट इम्प्रूव्ह होतं, लेंथ इम्प्रूव्ह होते, हेड सर्कम्फरन्स वाढतं. त्याच्यानंतर इन्फेक्शनचा खतरा कमी होतो. आणि ब्रेस्ट फिडिंग रेट पण वाढतो कारण की ते स्किन टू स्किन टच मध्ये असतात. आणि मदर डॉटर बॉन्डिंग पण चांगली होते. ठीक आहे. आता हाऊ टू डू KMC हे बघा. आता ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल. दोन ब्रेस्टच्या मध्ये पकडलेल्या फ्रॉग लाईक पोझिशन आहे. आणि बेबीला एक साइडने सपोर्ट द्यायचा आहे आणि एक साइडला हेडनी पण सपोर्ट देऊन हेड जो आहे तो वन साइडने करायचा. ठीक आहे. असं मध्ये दाबून नाही ठेवायचं त्याला. त्याला श्वास पण घेता आला पाहिजे. ठीक आहे. सो हा पिक्चर एकदा बघून घ्या परत. आणि त्या टाईप तुम्हाला ते दाखवायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला क्वेश्चन विचारला जाताना तुम्हाला एखादा पिक्चर दाखवला जाईल जो चुकीचा असू शकतो. तर तुम्हाला विचारतील का हे कंगारू मदर केअर करते हे बरोबर आहे का. जर बरोबर असेल तर बरोबर सांगा, चुकीचं असेल तर चुकीचं सांगा. आणि चुकीचं असेल तर बरोबर काय असायला पाहिजे हे पण विचारते. ठीक आहे. एक्झाम मध्ये ड्युरेशन ऑफ KMC एटलीस्ट 1 तासासाठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. स्किन टू स्किन टच द्यायचा आहे. आणि जोपर्यंत बेबीचं वेट 2500 ग्रॅम 2.5 kg नाही होत तोपर्यंत ते परफॉर्म करायचं आहे. आणि ह्या केसमध्ये पण तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग 1 तासाच्या आतच इनिशिएट करायची आहे. आणि हे मी तुम्हाला 5 ते 6 वेळा सांगितलं, पण इथे दिलेले की 8 ते 10 टाइम करायचं, जे की पॉसिबल नाही होत 8 ते 10 टाइम करणं. 5 ते 6 वेळा तरी परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. स्मॉल साईज. त्यानंतर एक्सप्रेस बेस्ड फिडिंग वर काही गरज नाही सच आपल्याला हे करायची, कारण त्याच्यावर क्वेश्चन नाहीये. ठीक आहे. सो एक्सप्रेस बेस्ड फिडिंगचं सोडून द्या तुम्ही. फक्त तुम्ही ब्रेस्ट फिडिंग टेक्निक ज्या आहेत त्या तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला PNC मध्ये एकदा सांगेल. ठीक आहे. पोस्ट नॅटल केअर मध्ये. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला अजून काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. सो आय स्टॉप शेअरिंग हिअर. ओके. सो काही क्वेश्चन विचारायचे आजचे 4 टॉपिक वर कोणाला. काही क्वेश्चन विचारायचे कोणाला, काही डाऊट्स. हॅलो. हा, ती रजनी हॉस्पिटल मधून बोलते ना तू. मग तुम्ही अटेंड का नाही करत तिथे. मग तुमचं दिसत नाहीये. दाखव मला. त्याच्यावर कोणी नाही. कोणीच नाही असं. सर ते अगं पण आमच्या कॅमेरा समोर कोणच येत नाहीये. आम्ही प्रश्न विचारलेत तर तुम्हाला. सरांनी प्रश्न विचारला. मॅडमला बोलवते त्यानंतर आपण तुमचा क्वेश्चन घेऊ. हा, बरं ठीक आहे. बरं, सिद्धिविनायक हॉस्पिटल काहीतरी विचारत होतं, PPH बद्दल काहीतरी विचारत होतं तुम्ही, बोला. ते स्टँडर्ड 10 मध्ये आहे प्रोव्हाइड. TPS बद्दल नाही सांगितलंय. PPH हा एक सेपरेट स्टँडर्ड आहे. आणि PPH आपण तो घेणारच होता, तुम्ही आपला पुढच्या सेशन मध्ये आहे तो ते घेणारच आहे. PPH म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज. म्हणजे
आफ्टर डिलिव्हरी जी ब्लिडिंग होते त्याला आपण पीपीएच म्हणतो. ठीक आहे, त्याच्यावर पूर्णपणे टोटल टॉपिक आहे, तो आपण नंतर कव्हर करणार, त्यामुळे मी आता परत सांगणार नाही ते तुम्हाला. ठीक आहे. पुढच्या सेशन मध्ये आहे ते, पुढच्या वीक मध्ये घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन्स मी विचारले, आय एम सॅटिस्फाईड. फक्त एवढंच आहे की तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहा. तुम्हाला जे पण क्वेश्चन ऍडिशन किंवा जे पण काही विचारायचं क्वेरी, खूप सिली क्वेरी असेल तरी चालेल, आत्ता विचारा, कारण की तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये तुम्ही ते सिली क्वेरी अशीच ठेवून चालणार नाही. आता आपण काही विचारा, काही हरकत नाही, कोणी हसणार नाही तुम्हाला, सगळे सेम पेजवर आहेत, घरोघरी मातीच्या चुली. ठीक आहे. सो आपण तुम्हाला जे पण काही येईल डोक्यात ते विचारत जा, म्हणजे त्याच्याने सेशन इंटरॅक्टिव्ह पण होतं आणि देन आपण एंगेज राहतो आणि तुम्हाला कळतं पण, जेवढं तुम्ही विचारता तेवढं कळतं, तुमचं अटेन्शन जे आहे ते जास्त जातं आणि तुम्हाला ते लक्षात पण राहतं. ठीक आहे, जेवढं तुम्ही विचारता. सो थँक्यू सो मच. फायनल रिमार्क्स डॉक्टर ज्योत्स्ना मॅम. आणि अटेंडन्स चांगला नाही, थोडेफार अटेंटिव्ह पण आहात. रजनी हॉस्पिटलमध्ये जरा गर्दी आहे म्हणे, आणि म्हणून ते येता जाता बघतायत, ते कोणी नीट अटेंड करत नाहीये. पण असं करू नका, कारण आता नॉर्मल डिलिव्हरी सारखा जर हे असेल चॅप्टर, तर सेशन असेल, तर एव्हरीबडी शुड बी अटेंटिव्ह. हे ठीक आहे, आज जे काही सरांनी सांगितलं ते आपण सोमवारी हे करणार आहोत, तुम्हाला डिलिव्हरी वगैरे दाखवणार. 15 मिनिटं मी तुम्हाला फक्त लेट यायची परवानगी देते, पण बाकीच्यांनी नीट वेळेवर अटेंड करा. स्टाफ 1 वाजून 15 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी सेशन चालू करेल, कारण माझी जी स्टाफ सिस्टर आहे ती ऑन ड्युटी असते, तर ती मला मदतीला लागते, तर ती सगळं काम सोडून येणार. तर तुम्ही प्लीज तुम्ही बघायला, ते जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते इंटरेस्टिंग असतं, तुम्हाला आवडेल, तर सगळ्यांनी वेळेवर या. ओके, थँक्यू. 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 ए मंजित सर, हा, बोला ना. काल आपण केएमसी नाही घेतलं? हा, काल केएमसी राहिलं, बरोबर. तर ते शिकूया एखाद वेळेस परत घेऊया, एखाद्या सेशन मध्ये क्लब करूया. नाही, म्हणजे ते लक्षात ठेवायला पाहिजे. हो हो, हम्म. चालेल. ठीक आहे, चालेल. चलो. ओके, चलो, थँक्यू सो मच एव्हरीवन. मी रेकॉर्डिंग पाठवतो. ठीक आहे. एंड द सेशन. चालेल.